नमस्कार. आज 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यांच्या हार्दिक शुभेच्छा. या विशेष दिवशी आपण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची गौरवशाली आठवण साजरी करतो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि आपल्या मराठी अस्मितेला एक नवी दिशा मिळाली. महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि पराक्रमांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीने आपल्याला समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अभिमानाची ओळख दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने आणि दूरदृष्टीने या भूमीला स्वाभिमानाची शिकवण दिली. तसेच अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे आपण आज स्वतंत्र आणि सक्षम आहोत. महाराष्ट्राची संस्कृती अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. येथे सण, उत्सव, परंपरा, कला आणि भाषा यांचा सुंदर संगम आहे. मंडळी, महाराष्ट्र धर्म वाढवावा. पण हा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? जो सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केला, तो महाराष्ट्र धर्म. आपल्या स्वतःचं राज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारा महाराष्ट्र धर्म. अटकेपार झेंडा रोवणारा महाराष्ट्र धर्म. लढता लढता पानिपतावर देह ठेवणारा महाराष्ट्र धर्म. म्हणूनच महाराष्ट्र धर्म आपल्याला केवळ उत्सव साजरा करण्याची नाही, तर एकतेने राहून स्वराज्याच्या मूल्यांना जपण्याची प्रेरणा देतो. मंडळी, महाराष्ट्राची ओळख केवळ इतिहासापुरती मर्यादित नाही, तर वर्तमानातही तितकीच तेजस्वी आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या अभंगांतून आपल्याला तत्कालीन लोकांचे आचार विचार समजतात. जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई यांसारख्या स्त्री संतांची परंपरा आपल्या मराठी भाषेला लाभली आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी मुक्ताबाई सारखी समंजस बहीण या महाराष्ट्रात होऊन गेली. ही आपली परंपरा. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या शौर्यगाथा जितक्या प्रेरणादायी आहेत, तितकीच आपली परंपरा गहिरी आहे. या परंपरेतून आपल्याला सहिष्णुता, कष्टाची जाणीव आणि एकमेकांबद्दलचा आदर शिकायला मिळतो. महाराष्ट्राची माती ही केवळ शूरवीरांची नाही, तर कष्टकरी शेतकऱ्यांची, मेहनती कामगारांची आणि स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचीही आहे. म्हणूनच 1 मे हा दिवस आपल्यासाठी दुहेरी आनंद घेऊन येतो. एकीकडे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची तेजस्वी आठवण आणि दुसरीकडे कष्टकरी कामगारांच्या अखंड परिश्रमांना कृतज्ञतेचा मानाचा मुजरा अर्पण करणारा हा पावन दिवस. या निमित्ताने आपण त्या सर्व कष्टकरी हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांच्या अथक परिश्रमामुळे आपल्या समाजाची आणि राष्ट्राची उभारणी भक्कमपणे उभी आहे. शेतात राबणारा शेतकरी असो, कारखान्यातील कामगार असो किंवा आपल्या दैनंदिन जीवनाला गती देणारा प्रत्येक व्यक्ती, त्यांच्या श्रमांशिवाय प्रगतीची कल्पनाही अपूर्ण आहे. मंडळी, महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीने आपल्याला केवळ शौर्याची नव्हे, तर अध्यात्म आणि मानवतेचीही शिकवण दिली आहे. आपल्या संत परंपरेने आपल्याला जीवनाचे खरे मूल्य शिकवले. संत नामदेव म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. या एका ओळीत संपूर्ण जीवनाचा सार दडलेला आहे. मित्रांनो, जर आपलं मन सकारात्मक, शांत आणि आनंदी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. म्हणूनच आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता ठेवून एकमेकांशी प्रेमाने वागत आपण समाजाच्या प्रगतीस हातभार लावूया. कारण प्रगती केवळ भौतिक किंवा आर्थिक नसते, ती मानवी मूल्यांवर आधारित असते. मंडळी, महाराष्ट्राबद्दल बोलत असताना आपल्या साहित्याला विसरून कसं बरं चालेल? संवाद ही आपली परंपरा होती, पण आज आपली माणसं एकमेकांशी बोलणं कमी करत आहेत. ही चिंतेची बाब आहे. पूर्वी लोक एकत्र येऊन अभंग, ओव्या आणि भारुड म्हणायचे. ते नकळत पाठ व्हायचे आणि पिढ्यानपिढ्या पुढे चालत जायचे. म्हणूनच आजही संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि बहिणाबाई आपल्या स्मरणात आहेत. संवादाला आपल्या संस्कृतीत इतकं महत्त्व दिलं गेलं, कारण शब्द हे केवळ उच्चार नसतात, ते भावना व्यक्त करण्याचं साधन असतात. मित्रांनो, जर आपण पुन्हा त्या संवाद संस्कृतीकडे वळलो, मनापासून बोलायला शिकलो, तर समाजातील अनेक गैरसमज दूर होतील. आपली परंपरा आपल्याला शिकवते की माणूस एकटा नसतो, तो समाजाचा भाग असतो आणि समाज तेव्हाच मजबूत होतो जेव्हा माणसं एकमेकांशी जोडलेली असतात. आज गरज केवळ प्रगतीची नाही, तर संवेदनशीलतेचीही आहे, जिथे आपण एकमेकांना समजून घेऊ, संवाद साधू आणि भावना जपू. जर आपण थोडं मागे वळून पाहिलं तर दिसतं की पूर्वी लोक एकत्र बसून गप्पा मारायचे, कथा सांगायचे, अभंग म्हणायचे आणि त्यामुळे नात्यात एक वेगळीच ऊब होती. प्रत्येक घरात संवाद होता, प्रत्येक गावात एकजूट होती आणि प्रत्येक क्षणात संस्कृती जिवंत होती. म्हणूनच महाराष्ट्र दिन साजरा करताना आपण केवळ इतिहास आठवत नाही, तर त्या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारीही स्वीकारतो. अखेर एवढंच म्हणावंसं वाटतं, महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक ओळख नसून ती संस्कृतीची, परंपरेची आणि विचारांची अखंड वाहणारी गंगा आहे. या पवित्र भूमीने आपल्याला शौर्य, विचार आणि माणुसकीचीही समृद्ध शिकवण दिली आहे. म्हणूनच आज आपण अधिक जबाबदार, अधिक एकजूट आणि अधिक सजग बनूया.
महाराष्ट्राचा गौरव आपल्या आचरणातून, भाषेतून आणि विचारातून सदैव उजळत राहावा हीच या दिनाची खरी अर्थपूर्णता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.